तर इथं आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरून या ठिकाणी सोडवायचंय. तर पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं आपल्याला की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणून या ठिकाणी OA स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. किमती मांडूया. OA स्क्वेअर 10चा वर्ग बरोबर OP स्क्वेअर दॅट इज 6चा वर्ग अधिक AP स्क्वेअर. आपल्याला मिळवायचे ते तसंच लिहूया AP स्क्वेअर. सो 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36 बरोबर AP स्क्वेअर. AP स्क्वेअर बरोबर 64. सो AP बरोबर 8. आपल्याला AP मिळालेले आहे, परंतु AB काढण्यासाठी AB बरोबर 2 into AP. सो 2 गुणिले 8 म्हणून AB बरोबर 16. लेंथ ऑफ कॉर्ड इज 16. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक A हा या ठिकाणी बरोबर येणार आहे. नेक्स्ट, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज. इन सेंटर हे आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर इन सेंटर पर्याय 3 येईल. द सर्कल विच पासेस थ्रू ऑल व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज सर्कम सर्कल. हे पण आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे इन सेंटर आणि सर्कम सर्कल या दोन्ही MCQ ह्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाच्या सांगता येतात. नंतर लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल. लेंथ, चौथा प्रश्न. लेंथ इज इक्वल टू 24 सेंटीमीटर्स हे दिलेले आहे आपल्याला. नंतर काय दिलेलं आहे, इफ द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर पासून अंतर 5 सेंटीमीटर्स दिलेलं आहे आपल्याला. आणि आपल्याला विचारलंय फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस किती आहे ते विचारलेलं आहे. लगेच या ठिकाणी आपण डायग्राम काढूया, कॉर्ड दाखवूया. सेंटर O AB P काय काय दिले. लेंथ ऑफ द कॉर्ड 24 दिलेली आहे. त्यानंतर OP 5 सेंटीमीटर दिलेले आहे आणि रेडियस विचारलेली. आता बघा 24 दिलेले आहे, परंतु आपल्याला AP पाहिजे, कारण हा या ठिकाणी OPA हा राईट अँगल ट्रायंगल होतो आणि आपल्याला माहिती आहे की सेंटर पासून कॉर्डर टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे तो बायसेक्ट करतो. त्यामुळे 12 आलं, म्हणून 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर AP या ठिकाणी येणार आहे. तर त्याची किंमत काढूया. सो OA स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144, 169. हा कशाचा वर्ग झाला, OA चा वर्ग झाला. म्हणून OA बरोबर 13 सेंटीमीटर. त्यामुळे या ठिकाणी रेडियस, या वर्तुळाची रेडियस येणार 13 सेंटीमीटर. त्यामुळे पर्याय क्रमांक B हा याच्यामध्ये बरोबर आलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर पुढचं गणित, पुढचं एक्झाम्पल MCQचं, त्याचाही विचार करूया. काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल विथ रेडियस R इज इक्वल टू 2.9 सेंटीमीटर. काय दिले बघा. लॉंगेस्ट कॉर्ड आपण कशाला म्हणतो सर्कलची, तर डायमीटरला म्हणतो. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. पण त्या सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे 2.9 सेंटीमीटर. त्यामुळे आता डायमीटर न म्हणता लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल म्हणजे याची दुप्पट. त्यामुळे डायमीटर किती येणार आहे या ठिकाणी, म्हणजे डायमीटर इन द सेन्स लॉंगेस्ट कॉर्ड 5.8 सेंटीमीटर अँड दॅट इज द आन्सर. त्यामुळे D या ठिकाणी आपल्याला उत्तर याचं मिळतं. त्यानंतर रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर O. पुढचं एक्झाम्पल 6. रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर O इज 4 सेंटीमीटर. इज 4 सेंटीमीटर. A B आणि P. अजून काय दिलेलं आहे, इफ OP इज इक्वल टू, इफ OP इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर्स, म्हणजे सेंटर टू कॉर्डचं अंतर 4.2 सेंटीमीटर दिलेलं आहे. से वेअर पॉइंट P लाय ऑन. मग आता या ठिकाणी पॉइंट P म्हणजे आता आपल्याला असं विचार घ्यायचं की पॉइंट P हा कुठं असणार आहे. तर मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन करताना सांगितलेलं आहे की जर रेडियस पेक्षा जास्त अंतर OP चं येत असेल, रेडियस ऑफ सर्कल
विथ सेंटर ओ इज 4 सेंटीमीटर आणि ओपी 4.2 असेल तर 100% पी हा वर्तुळाच्या बाहेर राहणार आहे, कारण वर्तुळाची रेडियसची मर्यादा किती 4 सेंटीमीटर आहे आणि ओ टू पी अंतर किती आहे 4.2, त्यामुळे आउटसाइड द सर्कल, त्यामुळे पर्याय क्रमांक सी हा या ठिकाणी आपल्याला बरोबर येणार आहे. देन द लेंथ ऑफ द पॅरलल कॉर्ड्स विच आर अपोजिट साइड्स ऑफ द सेंटर काय दिले बघा. कॉर्ड दिले दोन, वर्तुळाचा केंद्र दिलेला आहे ए बी, पहिल्या कॉर्डचं या अपोजिट बाजूला आहे, त्यामुळे आपण अपोजिट बाजूला काढलेले आहे. द लेंथ ऑफ द पॅरलल आणि पॅरलल आहे कॉर्ड्स विथ अपोजिट साइड्स ऑफ द सेंटर ऑफ सर्कल आर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे, इफ रेडियस ऑफ सर्कल, आता इथून रेडियस म्हणजे इथं आणि इथे येणार ओ ए आणि ओ सी रेडियस किती दिलेले 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर्स आणि 5 सेंटीमीटर्स आणि विचारलंय का आपल्याला, देन द डिस्टन्स बिटवीन दीज टू कॉर्ड्स, म्हणजे आपल्याला या पद्धतीने समजा जर मी इथं पी नाव दिलं आणि इथं क्यू नाव दिलं तर आपल्याला पी क्यू अंतर पाहिजे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ओ क्यू काढलं पाहिजे आणि नंतर ओ पी काढलं पाहिजे आणि दोघांची बेरीज केली पाहिजे. आता इथे लक्षात घ्या की हे 8 आहे म्हणजे हे 4 येणार आहे, हे 4 सेंटीमीटर येणार आहे आणि हे 6 आहे म्हणजे 3 आहे. प्रत्येक वेळेला ती गोष्ट रिपीट करायची गरज नाही. हे दोन्ही या ठिकाणी काय आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहे. 5च्या वर्गामधून या ठिकाणी 3चा वर्ग गेला, 25 मधून 9 गेले म्हणजे 16 राहिले आणि 16चं वर्गमूळ 4 आलं. इथं 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 9 राहिले, 9चं वर्गमूळ 3 आलं. म्हणून डिस्टन्स बिटवीन टू कॉर्ड्स पी क्यू इज इक्वल टू पी ओ प्लस ओ क्यू विच इज इक्वल टू 3 प्लस 4, सो पी क्यू इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक डी या पद्धतीने बरोबर येतो. तर अशा पद्धतीने 1 ते 7 MCQ या ठिकाणी मी क्लिअर कट सोडवून दाखवलेले. त्यानंतर दुसरा प्रश्न परीक्षेला नाहीये पण आपण घेतलेला आहे. तिसरा ऑलरेडी आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाणार आणि महत्वाचं गणित या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. काय दिलेलं आहे, इन द फिगर सी इज द सेंटर ऑफ द सर्कल काढलेलं आहे आपण. QT इज द डायमीटर, QT इज द डायमीटर. नंतर काय दिलेलं आहे, CT 13 दिलेलं आहे, CP 5 दिलेलं आहे अँड फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड RS. आपल्याला RS ची या ठिकाणी लांबी विचारलेली आहे. आता इथे डायरेक्ट RS ची आपण लांबी काही काढू शकत नाही, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा RP ची काढून त्याचं दुप्पट या ठिकाणी करावं लागणार आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल की C to R जोडून घ्यावं लागेल. आता CR आणि CT या दोन्ही काय झाल्या, रेडियस ऑफ द सर्कल, परंतु CT 13 दिल्यामुळे CR ची किंमत पण 13च येणार आहे. CP दिलेलं आहे 5, म्हणजे हा या ठिकाणी राईट अँगल झाला ट्रायंगल CPR. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं, PR किंवा RP ची किंमत काढायची आणि RP ची किमतीची दुप्पट केली की लेंथ ऑफ द कॉर्ड या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन जॉईन पॉइंट C and R, C आणि R जोडून घेतले. नेक्स्ट लाईन, फ्रॉम द फिगर सेगमेंट CR इज इक्वल टू सेगमेंट CT, रेडिया ऑफ सेम सर्कल. नेक्स्ट लाईन, बट CT is equal to 30. Therefore, CR is equal to 30. ही किंमत आपल्याला मिळाली की जी नव्हती. Now, as CP is perpendicular on chord RS theorem. Therefore, triangle CPR is a right angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, CR square is equal to CP square plus PR square.
बाय पुटिंग द व्हॅल्यूज या ठिकाणी CR स्क्वेअर 13 स्क्वेअर CP स्क्वेअर 5 स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इट इज गिवन आपल्याला दिलेलं आहे. 13चा वर्ग वजा 5चा वर्ग बरोबर PR चा वर्ग. म्हणून PR वर्ग बरोबर A वर्ग वजा B वर्ग 13 अधिक 5 आणि 13 वजा 5 बरोबर 13 आणि 5 18 गुणिले 13तून 5 गेले 18 बरोबर. आता या ठिकाणी फोड करूया किंवा डायरेक्ट तुम्ही 13चा वर्ग 169 वजा 5चा वर्ग लिहिले तरी माझी काय हरकत नाही. इज इक्वल टू मी 18 लिहिताना कसं लिहितोय 9 गुणिले 2 आणि 9 लिहिताना 3 गुणिले 3 गुणिले 2 3 त्रिक 9 9 दुने 18 आणि 8 लिहिताना मी काय लिहितोय 2 गुणिले 2 गुणिले 2 2 दुनी 4 दुनी 8 हे काय झालं PR वर्ग. म्हणून PR वर्ग बरोबर स्क्वेअर रूट काढतोय 3 गुणिले 2 गुणिले 2 PR बरोबर 3 दुनी 6 6 दुनी 12 PR 12 आलेले आहे परंतु आपल्याला RS विचारलेले आहे. सो ॲज परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू chord bisect it या थेरमचा आधार घेऊन या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. RS इज इक्वल टू 2 into PR which is equal to 2 into 12. So RS is equal to 24 unit कारण आपल्याला इथं कुठलाही एकक दिलेलं नाही. So length of the chord is equal to 24 unit and that is the answer. तर या पद्धतीने हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळवायचं आहे. लक्षात आकृती त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि उत्तर या पद्धतीने लिहायचे. जिथं आवश्यक आहे तिथं थेरमचं स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. त्यामुळे हे गणित मला महत्वाचं वाटतं. काय दिले बघा 5वं गणित हे सुद्धा महत्वाचं आहे. P इज द सेंटर ऑफ द सर्कल दिलेले. कॉर्ड AB A to B and chord CD intersect on the diameter at the point E. हा डायमीटर काढलेला आहे. त्या डायमीटरवर E नावाचा बिंदू आहे आणि तिथं या दोन्ही कॉर्ड एकमेकांना छेदतात. अँगल AEP and अँगल DEP आर कॉन्गड. म्हणजे थोडक्यात ह्याला जर आपण नाव दिलं या ठिकाणी तर P हा अँगल बायसेक्टर झाला असं म्हणायला काय हरकत नाही. We have to prove that AB is equal to CD. या दोन्ही कॉर्ड या एकाच मापाचे आहेत किंवा एकरूप आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग यासाठी आपल्याला we have to make construction. So draw PM perpendicular on AB. Construction. Draw PM perpendicular on chord AB. Chord AB आपण काढलेले chord AB and where A dash M dash B ही PM AB वर लंब काढली A dash M dash B लक्षात लंब काढली. As well as अजून काय करायचंय PN draw PN perpendicular on chord CD वर आणि ही कशी या ठिकाणी C dash N dash D म्हणजे थोडक्यात CND आणि AMB हे कोलिनियर पॉइंट आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगायचे. हे सगळं झाल्यानंतर we have to make sure that we are going to consider two triangles. So in a triangle PEM
PEM बघा, PEM हा ट्रायंगल, PEM हा निळ्या चॉकने दाखवलेला ट्रायंगल, PEM अँड ट्रायंगल. दुसरं ट्रायंगल या ठिकाणी आपण PEN बघा, PEN PEN आणि PEM या दोन ट्रायंगल मध्ये सेगमेंट PE इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट PE. बघा दोन रेषा आलेत बघा, PE ला एक निळी आलेली आहे आणि एक पिवळी आलेली, म्हणजे ही कॉमन साइड या ठिकाणी झाली, कॉमन साइड. रिझन लगेच लिहून टाकू, कॉमन साइड. नेक्स्ट अँगल PEM कोणता बघा, PEM इज कॉन्ग्रंट विथ अँगल PEN हे आपल्याला या ठिकाणी गिवन मध्ये दिलेले आहे. आता बघा फक्त गिवन मध्ये काय दिलेले आहे आपल्याला, AEP आणि आपण काय घेतलेलं आहे, PEM हाच अँगल घेतलेला आहे. त्यामुळे हे दोन अँगल आपल्याला दिलेले आहेत, त्याचं बाकीचं काही न लिहिता एवढं लिहिणं आवश्यक आहे की PEM का लिहितोय बघा, PEA आणि PED हे दोन अँगल ऑलरेडी आपल्याला एकरूप दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे PEM आणि PEN हे एकरूप या ठिकाणी आपण लिहिलेले आहे. त्यानंतर पुढचा या ठिकाणी अँगल, आता हा PME इज कॉन्ग्रंट विथ PNE each of 90 डिग्री या पद्धतीने हा सुद्धा अँगल या ठिकाणी आपण एकरूप दाखवलेला आहे. म्हणजे ही साइड घेतली, हा अँगल घेतला आणि हा अँगल घेतला आणि यावरून या ठिकाणी आपण SAA टेस्ट नुसार ट्रायंगल PEM इज कॉन्ग्रंट विथ ट्रायंगल PEN बाय SAA कॉन्ग्रंट टेस्ट, त्याच्यानुसार या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपण एकरूप घेतलेले आहेत. एकदा ट्रायंगल एकरूप झाले की त्याच्या बाजू एकरूप झाल्या. आता आपल्याला बाजू कोणत्या दाखवायच्या आहेत, PM आणि PN या बाजू दाखवायच्या. त्यामुळे याच्यावरून लिहिता येईल की सेगमेंट PM इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट PN करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. म्हणजेच PM बरोबर PN आणि PM चा विचार ज्यावेळेस करतो, PM आणि PN चा विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेला या ठिकाणी त्याचाच अर्थ असा होतो की कॉर्ड AB आणि कॉर्ड CD हे एकरूप आहेत. याला कारण आहे, द कॉर्ड ऑफ द सर्कल इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रंट. आता PM आणि PN म्हणजे काय झाले, हे कॉर्ड एकरूप झाले आणि याच्यावरून सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट CD आणि याचे रिझन या ठिकाणी मी वरच्या बाजूला लिहितोय. आधार या ठिकाणी आपल्याला रिझन म्हणून देता येईल की द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल equidistance from the center of circle are congruent. बघा या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, द कॉर्ड्स ऑफ द सर्कल इक्विडिस्टन्स. आता बघा फ्रॉम द सेंटर PM आणि PN हे कॉर्ड वरचे अंतर आहेत, हे दोन्ही अंतर आपण सारखे दाखवलेले आहे. इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रंट आणि त्यामुळे AB आणि CD या कॉर्ड एकरूप दाखवलेले आहेत आणि हेच या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि सो AB इज इक्वल टू CD, दॅट इज AB इज इक्वल टू CD, दॅट वी हॅव टू आस्क फॉर प्रूफ. आणि अशा पद्धतीने याची सिद्धता या ठिकाणी आपली पूर्ण होते. हे एक्झाम्पल नंबर, आता एकच एक्झाम्पल राहिलेलं आहे, हे एक्झाम्पल नंबर आपल्याला सांगता येतं 5, एक 6वं राहिलेलं आहे, ते पूर्ण आपण करूया.
एक्झाम्पल नंबर 6 काय दिलेलं आहे? इन द फिगर CD इज द डायमीटर, CD हा डायमीटर दिलेला आहे, विथ सेंटर O दिलेलं आहे. डायमीटर CD इज परपेंडिक्युलर ऑन कॉर्ड AB ऍट पॉइंट E हे पण दिलेलं आहे. शो दॅट ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे या ठिकाणी या ट्रायंगलच्या दोन बाजू आपल्याला एकरूप दाखवाव्या लागतील, म्हणजेच बाजू AC सेगमेंट AC आणि BC एकरूप दाखवाव्या लागतील. आता हे कसं दाखवायचं? तर त्यासाठी हे दोन ट्रायंगल आपल्याला चूज करावे लागेल, कन्स्ट्रक्शन करायची काही गरज नाही. आता इथं या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला गरज काय आहे? तर AE आणि EB एकरूप दाखवावे लागतील. काय दाखवावे लागतील? तर आपण या ठिकाणी CE ही कॉमन दाखवू शकतो, त्यानंतर CAEC आणि BEC हे एकरूप दाखवू शकतो इच ऑफ 90 डिग्री. मग आता AE आणि EB कसे दाखवायचे? तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड या थेरमचा उपयोग करायचा आणि याची सिद्धता या ठिकाणी लिहायची आहे. त्यामुळे पहिल्यांदा ती गोष्ट करून घ्यावी लागेल आणि नंतर पुढच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागणार आहे. सो ॲज डायमीटर CD is perpendicular on the chord AB at point E. Therefore, segment OE तेवढाच विचार करूया. OE is perpendicular on AB किंवा chord AB लिहिलं तरी माझी काही हरकत नाही. AB. त्यानंतर therefore AE is equal to BE. मी आता सांगितलं तुम्हाला. हे काय आलं? तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. लगेच लिहून टाका. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. बायसेक्ट द कॉर्ड याला इक्वेशन नंबर 1. नाउ in a triangle CEA and triangle CEB हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलचा विचार करूया. सेगमेंट CE इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट CE कारण दोन्ही मध्ये कॉमन आहे, कॉमन साइड. त्यानंतर अँगल CEA इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CEB each of 90 डिग्री किंवा कॉर्ड OE is perpendicular on AB, कॉर्ड AB काही लिहिलं चालेल, each of 90 डिग्री. नंतर सेगमेंट AE is congruent with segment BE from 1 ऑलरेडी आपण 1 मध्ये सिद्ध केलेलं आहे. and therefore triangle CEA is congruent with triangle CEB by SAS congruent test. आणि एकदा का दोन ट्रायंगल एकरूप झाली की त्याच्या बाजू आपल्याला बाजू कुठलीच विचार करायची नाहीये. therefore सेगमेंट कोणाचा विचार करायचा नाही, फक्त बाजूचा विचार करायचा आहे. सेगमेंट AC is congruent with segment BC corresponding side of congruent triangle, that is AC is equal to BC and therefore triangle मधल्या दोन बाजू जर सारख्या असतील तर therefore triangle ABC is an isosceles triangle by definition and that is the proof. तर या पद्धतीने सर्कल प्रकरण ईच अँड एव्हरी एक्झाम्पल घेऊन आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आता कोणतीही गोष्ट आपल्याकडनं राहिलेली नाही आहे. पुढच्या याच्या वेळेला आपण या ठिकाणी कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला काही भाग घ्यायला सुरुवात करू.